आज आपण जाणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक मार्गे. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. भन्नाट भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यानचा जो वळणावळणाचा घाट भाग आहे, तो अनेकदा ट्रॅफिक जाम किंवा अपघातांसाठी ओळखला जातो. हा अवघड घाट टाळण्यासाठी सरकारने मिसिंग लिंक हा प्रकल्प हाती घेतला. सह्याद्रीच्या कठीण खडकाळ पर्वतरांगांमधून हे टनेल तयार करण्यात आले आहेत. या भागात पडणारा मुसळधार पाऊस, धुके, भूस्खलन, तीव्र उतार यासारखी नैसर्गिक आव्हाने इथे कायम असतात. अशा परिस्थितीत सुरक्षित आणि वेगवान मार्ग तयार करणे हे अभियंत्यांसाठी मोठं आव्हान होतं. या प्रकल्पामध्ये 2 स्वतंत्र समांतर टनेल्स तयार करण्यात आली आहेत. एक मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी आणि दुसरे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी. ही ट्विन टनेल संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत सुरक्षित मानली जाते. यामुळे ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होतं, अपघातांचा धोका कमी होतो आणि आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध राहतो. टनेलचा आतील भाग फक्त काँक्रीटचा बोगदा नाही, तर ते एक स्मार्ट स्ट्रक्चर आहे. यामध्ये उच्च क्षमतेची व्हेंटिलेशन सिस्टीम, LED लाइटिंग, अग्निसुरक्षा यंत्रणा, CCTV मॉनिटरिंग आणि आपत्कालीन एक्झिट्स आहेत. टनेलची रचना अशी केली आहे की वाहन चालकांना बंदिस्तपणा जाणवू नये, दृश्य स्पष्ट राहावे आणि वेगातही सुरक्षितता टिकून राहावी. सह्याद्री परिसरातील भूगर्भ रचना लक्षात घेऊन टनेलमध्ये भूकंपरोधक तंत्रज्ञान, पावसाचे पाणी वाहून नेणारी ड्रेनेज सिस्टीम आणि खडक कोसळू नयेत म्हणून विशेष सपोर्ट स्ट्रक्चर्स वापरण्यात आले आहेत. ही रचना जपान आणि स्वित्झर्लंडमधील आधुनिक पर्वतीय टनेल्सप्रमाणे विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आणखी एक आकर्षक भाग म्हणजे उंच व्हायाडक्ट्स. दर्या आणि खोल घाट ओलांडण्यासाठी उभारलेले हे पूल उंच खांबावर आधारित आहेत. वाऱ्याचा आणि भाराचा अभ्यास करून डिझाईन केलेले आहेत आणि दुरून पाहताना एखाद्या आंतरराष्ट्रीय एक्सप्रेसवेची आठवण करून देतात. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ बराच कमी होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे आणि घाटातील ट्रॅफिकचा ताण खूप कमी होणार आहे. सरळ आणि नियंत्रित मार्गामुळे वाहनांचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याने जाण्याचा योग आला आणि मी खरंच हे बघून अचंबित झाले. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा प्रकल्प आहे. तो आधुनिक भारताच्या प्रगतीचा, धाडसी अभियांत्रिकीचा आणि जागतिक दर्जाच्या स्थापत्यकलेचा जिवंत नमुना आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये उभा राहिलेला हा प्रकल्प भविष्यात भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि भन्नाट भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.